अशी ही बाब समोर आलेली आहे। दरम्यान आणखी एक गोष्ट सध्या चर्चेमध्ये ती म्हणजे भोंदू खरातच्या मुलीची लग्नपत्रिका। तर ही लग्नपत्रिका आणि त्यात कोणकोणत्या नेत्यांची नावं आहेत तेही बघूया। तर हीच ती लग्नपत्रिका आहे ज्याच्यावरून आता काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। 9 जानेवारी 2026 शुक्रवार दुपारी 3 वाजता हळद व मेहंदी। स्थळ मॅस्टिफ सिलेक्ट रिव्हिएरा रिसॉर्ट, रायगड नगर गाव रस्ता, नाशिक महाराष्ट्र 422-403 असा हा पत्ता या लग्नपत्रिकेत देण्यात आलाय। तर जानेवारी महिन्यातली ही लग्नपत्रिका आता चर्चेत आलेली आहे। पवित्र वचने शाश्वत प्रेम वरमाला 10 जानेवारी 2026 ची तारीख, शनिवार, सायंकाळची वेळ 5:56 आणि पुन्हा एकदा स्थळ तेच मॅस्टिफ सिलेक्ट रिव्हिएरा रिसॉर्ट, रायगड नगर गाव रस्ता, नाशिक महाराष्ट्र 422-403 असा हा पुढचा तपशील या पत्रिकेतला आणि ही पत्रिका आता चर्चेत आली आहे। प्रमुख पाहुणे ही लिस्ट बघा। माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय चंद्रकांत दादा पाटील कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय आशिष शेलार कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, रुपालीताई चाकणकर महिला आयोग अध्यक्षा महाराष्ट्र राज्य, मिलिंद नार्वेकर सदस्य महाराष्ट्र विधान परिषद, कार्यकारिणी सदस्य मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि दीपक केसरकर आमदार आणि तसंच पूर्वचे मंत्री महाराष्ट्र राज्य अशी ही लिस्ट आहे। प्रमुख पाहुण्यांची यादी यामध्ये पाहायला मिळते। तरी सगळी बडी नावं समोर आल्यानंतर साहजिकच आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मात्र मुलीच्या लग्नपत्रिकेत असलेल्या नावावरून भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणतात जाणून घेऊया। आपली ग्रामीण पद्धतच आहे ना, तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक, टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते। इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर आहे। दरम्यान